बघा तर अखेर आज शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा आज दुपारीच या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. बघा ब्रेकिंग न्यूज आहे, आत्ताचीच न्यूज आहे. पीक विमा वाटपाला आता सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच्या ठिकाणी माहिती दिलेली आहे की आज 3 वाजता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 29,000 जमा केली जाणार आहे. बघा यादी पण आता जाहीर झालेली आहे. सर्व तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की कोणती यादी आहे, काय आहे, कोणत्या शेतकऱ्याला नेमका आता हे हप्ता मिळणार आहे. बघा हप्ता म्हणजे की बघा शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सपशेल सांगून टाकलेलं आहे की आम्ही आता हेक्टरी 29,500 रुपये म्हणजे की 2 हेक्टर जर शेत असेल तर शेतकऱ्याला बघा 39,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सर्व महाराष्ट्रात हे व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, कारण की बघा शेतकऱ्यासाठी आजची सर्वात मोठी अपडेट, बघा सर्वात मोठी अपडेट आज समोर आलेली आहे. 3 वाजता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. बघा आजची सर्वात मोठी अपडेट आहे. तर बघा सविस्तर अपडेट जाणून घेऊया की कोणत्या शेतकऱ्याला ही रक्कम येणार आहे, तुम्हाला काय काम करावे लागणार आहे. तुम्ही थोडे जरी काम जर विसरला, बघा तुम्ही थोडे जरी काम विसरला तर तुम्ही या रकमेपासून वंचित राहू शकता. बघा रक्कम कमी नाही आहे, जवळपास 59,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळू शकता. बघा जर 2 हेक्टर शेत असेल तर बघा शेतकऱ्याला 39,000. तर असं का? बघा तर सर्व आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, कारण जास्त जर शेत असेल तुम्हाला रक्कम कमी मिळेल, परंतु बघा 1 हेक्टर जर शेत जर असेल तर तुम्हाला 29,000 रुपये ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहून घ्या की तुम्हाला 29,000 रुपये कसे जमा होतील. चला तर सविस्तर अपडेट मग पाहूया. तर शेतकरी मित्रांनो बघा 2022 ते 2024च्या या ठिकाणी काळातील काही भागांसाठी सुमारे कोटी, तर बघा 87 लाख रुपये या ठिकाणी मंजूर केले आहे. म्हणजे की बघा 2,87,00,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी ही रक्कम मंजूर केली गेलेली आहे. बघा खरीप 2023साठी 181 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला. बघा 2023-24साठी पण 63 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. बघा 2024साठी बघा 2308 कोटी रुपये, बघा हे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान भरपाईचे प्रमाण आहे जे दर्शविले गेले. बघा वर्षी शेतकऱ्यांना किती मोठा अपघात सहन करावा लागला होता. बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांचं डोकं आता या ठिकाणी हलून जाणारी ही गोष्ट आहे की शेतकऱ्यांना इतका मोठा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात गेलेला आहे. बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विमा कंपन्या यांनी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खूप आंदोलनही केली आणि त्या आंदोलनाला आता यश आलेलं आहे. शेतकऱ्यांना हा पीक विमा आता 3 वाजता या ठिकाणी मिळणार आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. एकूण बघा 2,852 कोटी रुपये, बघा इतकी प्रचंड रक्कम या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे. बघा ही रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यावर अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्यात मदत होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आजची बातमी आहे. बघा तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आजची बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. बघा पैसे मिळण्याची प्रक्रिया कशी आहे की यूट्यूबवर व्हिडिओ येत आहे की अर्ज करावा लागेल. तर बघा सविस्तर माहिती जाणून घ्या. आता मोठा प्रश्न आहे की रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की कधी जमा होणार. सरकारी अधिकाऱ्यांनुसार बघा या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याचे नियोजन केले गेले आहे. बघा आता मग या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की रक्कम 3 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु बघा काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळू पण शकत नाही. म्हणजे की बघा शेवटचा जो काय अंतिम तारीख आहे, अंतिम तारखेच्या आत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे. बघा तर मग शेतकरी मित्रांनो, परंतु बघा 95% शेतकऱ्यांना आज 3 वाजता ही रक्कम जमा होणार. बघा 95% शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होणार. तर शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधीच पीक विमा भरला आहे आणि ज्यांच्या पीक विम्याचे नुकसान नोंदणीकृत आहे, बघा त्यांच्याच खात्यात ही रक्कम आपोआप जमा होईल. बघा तर मग या ठिकाणी आज 3 वाजता जे शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघा
या ठिकाणी नुकसान झाल्याची नोंदणी पण केली होती ऑनलाईन. शेतकऱ्यांनी आपले खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर यांचे तपशील अद्ययावत असल्याची खात्री करावी, जेणेकरून पैसे मिळण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. बघा, आज 3 वाजता शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्याच्या संदर्भात अपडेट. तर एक पण माहिती आहे की जर ही रक्कम आता किती मिळणार शेतकऱ्याला बघा, तर मग शेतकऱ्याला ही रक्कम हेक्टरीवर मिळणार आहे. ही रक्कम शेतकऱ्याला मालावर नाही तर डायरेक्ट हेक्टरीवर मिळणार आहे. हे सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांचं तर सर्वच नुकसान झालेलं असतं, मग भुईमुग असो, कापूस असो किंवा ज्वारी बाजरी असो. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम आता सरसकट या ठिकाणी हेक्टरीवर मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.